तुम्हाला दिसत असेल. आणि जर तुम्ही आय थिंक ऍसिड एस्टर या चॅप्टर मध्ये गेले किंवा शेवटचा चॅप्टर जो आहे अमाइन वाला, त्याच्यात जर गेले तर आउट ऑफ 10 क्वेश्चन्स मधले 4 क्वेश्चन्स तुम्हाला या रिएजंट वरती भेटतील. NaNO2HCl तो नेहमी काहीतरी सबस्टिट्यूट करण्यासाठी यूज केला जातो. ओके, पुढचा बघू आता. नाव आहे ग्रिग्नार्ड रिएजंट. ग्रिग्नार्ड सगळ्यांना लक्षात आहे, परत सांगायची गरज नाही ना? नाही. हा, फॉर्मल्डिहाइडचा काय बनवणार? कोणता? फॉर्मल्डिहाइडचा बनवतो प्रायमरी अल्कोहोल. सगळ्या अल्डिहाइड बाकीचा सेकंडरी आणि कीटोनचा काय बनवतो? टर्शरी. ठीक आहे, जे झाले ते आपण स्किप करत पुढे चाललोय. फिजिकल प्रॉपर्टी अल्किल हलाइडच्या चालल्या आता. एकदा बघून घ्या. C1 to C11 कलरलेस लिक्विड असतात. त्याच्यानंतर मोनोहायड्रिक अल्कोहोल जे असतात त्यांची डेन्सिटी लेस असते वॉटर पेक्षा, कारण एकच OH ग्रुप आहे त्यांच्यामध्ये. मेन पॉइंट्स बघू फक्त. आता नीट बघा. सोल्युबिलिटीची ऑर्डर तर 4 कार्बनचा, 5 कार्बनचा आणि 6 कार्बनचा. जेवढे कार्बन कमी तेवढा मॉलिक्युलर वेट कमी, आणि मॉलिक्युलर वेट कमी असल्यामुळे बॉन्डिंग कसं होतं? वीक. त्यामुळं सोल्युबिलिटी म्हणजे मी 2 गोष्टी सांगितल्या होत्या, मेकिंग आणि काय असतं? ब्रेकिंग ऑफ बॉन्ड. तर त्याच्यामध्ये याच्यातले बॉन्ड लवकर ब्रेक होतात, सो लवकर सोल्युबल होतो, बाकीचे लवकर होणार नाही. आता हे 3 कंपाऊंड याच्यामध्ये काय दिसतंय? हा स्ट्रेट आहे, हा ब्रँच आहे, हा जास्त ब्रँच आहे. जेवढं ब्रँचिंग जास्त तेवढं कंपाऊंड इझिली काय होतं? रिॲक्ट करतो. त्यामुळे काय जास्त आहे त्याची सोल्युबिलिटी. देन इथे एकच ब्रँच आहे, हा स्ट्रेट चेन आहे. तर त्याच्यानंतर हा कंपाऊंड सगळ्यात जास्त सोल्युबल असतो. याच्यामध्ये 3 OH ग्रुप आहे, रिॲक्टिव्हिटी जास्त आहे OH मुळे. इथं 2 आहे आणि इथे एकच आहे. ओके, सो हा पॉइंट आहे सोल्युबिलिटीचा. थोडक्यात सांगायचं झालं तर काय, मग जेवढे OH ग्रुप जास्त तेवढं काय वाढतं? हायड्रोजन बॉन्डिंग जास्त. सोल्युबिलिटीचा पॉइंट कळाला का? मला एक सांगा, 5 कार्बनचा कंपाऊंड जास्त सोल्युबल का 4चा? प्रतीक्षा, रोहन, अंजली बोला. सगळ्यांना आवाज येतो का माझा? येस सर. हा, माझा साधा सोपा प्रश्न आहे. 4 कार्बनचा अल्कोहोल जास्त सोल्युबल होईल का 5 कार्बनचा? 4 कार्बन. 4 कार्बनचा. ठीक आहे. ब्रँच वाला जास्त सोल्युबल की स्ट्रेट चेन? ब्रांच वाला, कारण तो लवकर रिॲक्ट करतो. स्ट्रेट वाला करत नाही, कारण तो स्टेबल असतो म्हणून. त्याच्यानंतर जेवढे OH ग्रुप जास्त तेवढं हायड्रोजन बॉन्डिंग जास्त. बाकीचे पॉइंट नेहमीचे. जेवढं मॉलिक्युलर वेट जास्त तेवढा बॉइलिंग पॉइंट जास्त असतो. ब्रँचिंग वाढल्याने बॉइलिंग पॉइंट काय होतो? कमी होतो. हा, तेच इथं पण ऍप्लिकेबल आहे. बाकी प्रत्येक ठिकाणी तेच आहे. आता वरती सोल्युबिलिटी होती, सोल्युबिलिटीच्या नंतर आला बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंट मध्ये स्ट्रेट चेनचा जास्त असतो, ब्रँच वाढत गेली का कमी होत जातो. आणि जेवढे OH जास्त तेवढं हायड्रोजन बॉन्डिंग जास्त. हायड्रोजन बॉन्डिंग ब्रेक करायला जास्त एनर्जी लागते, म्हणून जेवढे OH जास्त तेवढा बॉइलिंग पॉइंट जास्त. 2 नी कमी झाला, 1 नी अजून कमी झाला. नेक्स्ट. त्यांनी साधा सिंपल प्रश्न विचारलाय की बॉइलिंग पॉइंट अल्कोहोलचा जास्त असतो दॅन इथर. एक साधा सिंपल आहे बघा. हे स्ट्रक्चर कोणाचं आहे? हे कोणाचं हायड्रोजन बॉन्डिंग दाखवत आहे? ते अल्कोहोल. सो रिझन काय? अल्कोहोल मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे, जे कुठे ऍबसेंट आहे? इथर मध्ये. ठीक आहे, मग इथर मध्ये हायड्रोजनच नाही, सो देर इज नो हायड्रोजन बॉन्डिंग. हा पण प्रश्न तुम्ही बघितला असेल बऱ्याच वेळेला की
कार्बोक्झिलिक ऍसिड जे असतं आणि तेवढ्याच कार्बनचं अल्कोहोल घेतलं, तर अल्कोहोलचा कमी आणि ऍसिडचा जास्त असतो. कारण ऍसिड डायरेक्टली कसा एक्झिस्ट करतो ऍज अ डायमर. तर तुम्हाला किती मेंबर रिंग दिसते, किती साइड आहे या रिंगला? 6. 6. आणि 6 मेंबर रिंग नेचरमध्ये मोस्ट स्टेबल रिंग असते आणि त्यामुळे इथं तुम्हाला जे काही स्ट्रक्चर दिसतं ते डायमर फॉर्म मध्ये दिसतं. बरं, हे एक्झॅक्ट प्रश्न आहे जे विचारले जातात. त्यांनी थेअरी आणि लगेच खाली क्वेश्चन्स पण दिलेले. पुढे बघा आता, केमिकल प्रॉपर्टीज. मोनोहायड्रिक अल्कोहोल्स मध्ये जायचं. आता आपल्याकडे अल्कोहोल चॅप्टर सुरू आहे, त्याच्यामध्ये आर असतो, ओ आणि एच. तर काही रिॲक्शन या बॉन्डला ब्रेक केल्यावर होतात, काही रिॲक्शन या बॉन्डला ब्रेक केल्यावर होतात. तर त्याचं क्लासिफिकेशन केलंय. सध्या आपण बघणार आहे की OH बॉन्डला ब्रेक केल्यावर काय होतं आणि कोणत्या टाईपचे रिॲक्शन होतात. एक साधी गोष्ट आहे, OH ब्रेक झाला तर तो बॉन्ड काय देणार? H प्लस. H प्लस म्हणजे काय असतो? ऍसिड. ठीक आहे. आता इथं बघा, किंवा डायरेक्ट मला तुम्ही सांगा की ऍसिडिटी डायरेक्टली कोणाला प्रोपोर्शनल आहे, पॉझिटिव्ह इफेक्टला की निगेटिव्हला? निगेटिव्ह. निगेटिव्ह इफेक्टला, बरोबर आहे. मग आता समजा तुम्हाला खाली जर विचारलं कोणतं स्ट्रॉंग ऍसिड आहे, तर इथं प्लस हा इफेक्ट आहे एकदा, इथं दोनदा, इथं परत दोनदा, पण हा डायरेक्ट आहे आणि इथं 3 वेळा आहे. मग प्लस हा इफेक्ट वाढल्याने ऍसिडिटी कमी होती. मग सगळ्यात स्ट्रॉंग ऍसिड कोणतं? पहिलं, दुसरं, हे तिसरं आणि देन चौथं. कारण प्लस हा इफेक्ट मुळे ऍसिडिटी कमी होती. कळलं हा पॉइंट? हो सर. त्या दिवशी आपलं बहुतेक झालं होतं, मी तुम्हाला म्हटलं ना, वॉटर हा जास्त ऍसिडिक आहे का अल्कोहोल? वॉटर. वॉटर ना. वॉटर मध्ये ऑक्सिजनला 2 हायड्रोजन आहे, म्हणजे पॉसिबिलिटी किती हायड्रोजन देण्याची? 2 टाइम्स. अल्कोहोल मध्ये 1 टाइम असते. आणि त्यात अल्कोहोल मध्ये आर ग्रुपचा कोणता इफेक्ट असतो? प्लस आहे. प्लस आहे. ऍसिडिटी कमी होती. मग हे 2 झाले का पुढे ट्रिपल बॉन्ड येतो. मग ट्रिपल बॉन्ड मध्ये ऍसिडिटी का असते? कारण ट्रिपल बॉन्ड मधला कार्बन कोणता असतो? SP. SP म्हणजे किती कॅरेक्टर? 50%. 50. आणि अमोनिया हा ऍक्च्युली ऍसिड नाहीच आहे, तो कसलं काम करतो? बेस. म्हणून तो ऍसिडिटीच्या ऑर्डर मध्ये शेवटी येतो. ठीक आहे. म्हणजे परत बघा, तुम्ही बघता अल्कोहोल मध्ये ROH असतो. सध्या आपण OH बॉन्ड वर फोकस करतोय. एच देणारे ऍसिड असतात, म्हणून सगळे पॉइंट ऍसिडिटी विचारले जातील तुम्हाला. पुढं बाकी मग नॉर्मल रिॲक्शन आहे एखादी बघू आपण. एक कॉमन आहे सगळं. ऑक्सिजन कोणाला पिकअप करणार? सोडियम. सोडियमला. आणि इथं H2 भेटतो. आता बघा, आपण बघतोय पहिलं ऍसिडिक नेचर ते सांगितलं. नंतरून सेकंड पॉइंट आहे की रिॲक्शन विथ CH2, कार्बन डायसल्फाइड. ऑक्सिजन वर लोन पेअर आहे. इथं कार्बन सल्फर, कार्बन सॉरी 2 सल्फर 1 कार्बन आहे. ही लोन पेअर कोणावर अटॅक करेल? सल्फर वर की कार्बन वर? सल्फर. नीट बघा, कार्बन. है ना, BCNOF. कार्बनच्या खाली कोण येतो? नायट्रोजनच्या खाली फॉस्फरस, ऑक्सिजनच्या खाली सल्फर. मग निगेटिव्ह कोण आहे? सल्फर. म्हणून कार्बन पॉझिटिव्ह झाला, मग पॉझिटिव्हवर अटॅक केला निगेटिव्हनी, आणि त्यामुळं पुढं या बॉन्डचा काय होणार? बॉन्ड बिकम्स चार्ज. आणि चार्ज निगेटिव्ह असतो, तो कोणाला घेणार? Na. पॉझिटिव्ह. सो ROC डबल बॉन्ड जे काही स्ट्रक्चर असेल ते तयार झालं. नाव आहे सोडियम अल्काइल झॅन्थेट. यूज ऍज अ फ्लोटिंग एजंट. फ्लोटिंग एजंट म्हणून यूज केला जातो. ही रिॲक्शन आहे CH2 बरोबर. मी तुम्हाला सगळं सांगतोय काय विचारतात आणि काय विचारलेलं आहे. ऍसिडिक नेचरवर प्रश्न आलेले आहे याच्या आधी, CH2 वर प्रश्न आलेला नाहीये. अल्कायलेशन वरती प्रश्न येतो, त्यामुळे रिएजंट लक्षात ठेवा.
CH2N2 एक साधं सिंपल आहे. अल्कोहोलचं कशात कन्वर्जन केलं? हा कोणता फंक्शनल ग्रुप आहे? कोणता आहे? इथर. तर इथर बनवण्याच्या दोन मेथड आहे. एक आहे तुम्ही CH2N2 वापरा, आणि जर लक्षात असेल तर सांगा या मेथडचं नाव काय? Na आणि RX. बोला. विल्यमसन इथर सिंथेसिस. विल्यमसन्स इथर सिंथेसिस आपण हे बघितलं होतं. अल्कोहोल वरती ही रिएक्शन केल्यावरती पहिल्या स्टेप मध्ये तुम्हाला सोडियमचा सॉल्ट भेटतो. सेकंड स्टेप मध्ये परत लोन पेअर अटॅक करते R वरती, आणि Na कोणाबरोबर जाणार? X. सो इट बिकम्स इथर. ठीक आहे. थोडं आपण परत वरती बघू. असायलेशन म्हणजे असाइल ग्रुप ऍड करणं. असाइल ग्रुप कोणता असतो? CH3 C डबल बॉन्ड हो. आणि जो काय ग्रुप आहे जो ऍड करायचा त्याच्याबरोबर एक काय जोडतात? लिव्हिंग ग्रुप. हा क्लोरीन आहे. साधं सिंपल आहे. ऑक्सिजनची लोन पेअर कुठे अटॅक करणार? कार्बन वरती. हा स्टेबलाइज होणार आणि बाहेर कोण जाईल? Cl. मग काय अटॅच झालं? हा सेम राहिला, त्याला OR अटॅच झालं असायलेशन. तेच परत त्यांनी वेगळ्या कंपाऊंड घेऊन दाखवलेले, पण ओव्हरऑल एकच आहे की असायलेशन होतं. हा थोडा विचारला जाणारा प्रश्न आहे खाली दिलेला. सॅलिसिलिक ऍसिड पासून ऍसिटॉक्सी बेन्झोइक ऍसिड. तर साधं सोपं आहे. म्हणजे आता तुम्हाला इथं चेंज दिसत असेल की नीट जर ड्रॉ करायचं झाला, इथं काय वापरलंय? ऍसिड. आणि वरती काय वापरलंय? OH. नंतर इथं आहे CH3 C डबल बॉन्ड Cl. आता कसं इथं पण ऑक्सिजन आहे, इथं पण ऑक्सिजन आहे, मग कोण अटॅक करेल इथं? तर हे खालचे करणार नाही, कारण हे ऑलरेडी बिझी कशामध्ये? रेझोनन्स. त्यामुळे हा इथं अटॅक करतो. बाहेर कोण जाणार? Cl. मग OH च्या शेजारी कोण जॉईन झाला आता? बोला. हा ग्रुप ऍड झाला, यालाच असाइल म्हणतात. म्हणून रिएक्शन कोणती केली? असायलेशन. असायलेशन. ठीक आहे, एवढंच आहे बस. सर परत सांगा. तुला हे कळलं का अटॅक कसा आला ते? नाही सर परत सांगा. 2 मिनिट. आता हे दोन स्ट्रक्चर तुझ्या समोर आहे. याच्यामध्ये ऑक्सिजनचा चार्ज डेल्टा काय असतो? निगेटिव्ह. कार्बनचा डेल्टा पॉझिटिव्ह. लोन पेअर ही निगेटिव्ह असते. निगेटिव्हचा अटॅक कुठे होणार? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह वर झाला तर कार्बनचे ऑलरेडी 1 2 3 4 बॉन्ड होतेच, पण हे जे 4 बॉन्ड आहे त्याच्यात 5वा आल्यामुळं हा याला म्हणतात स्टेबलाइज. स्टेबलाइजचा अर्थ होतो की याला काहीच होणार नाही, फक्त साइडचा ग्रुप तुटतो. कोणता बाहेर पडेल? क्लोरीन. क्लोरीन. मग क्लोरीन बाहेर पडला की ऑक्सिजनला काय जॉईन झालं? इथं साइडला काढतो मी, C डबल बॉन्ड O, आणि शेजारी काय? CH3. इथं काय होता? CH3. समजलं हे कसं आलं ते? हो सर. आणि हे खालचा याने अटॅक का नाही केला? कारण तो ऑलरेडी इथं काय? रेझोनन्स. ठीक आहे, पुढे बघा. नेक्स्ट. हा ते पण नाव लक्षात ठेवा. याचं नाव आहे ऍस्प्रिन. डिस्प्रिनची टॅबलेट माहिती ना सगळ्यांना? नाही? डिस्प्रिन ऐकली का नाही? वॅक्सिन घेतल्यावर कोणती टॅबलेट घ्यायला लावतात लगेच? पॅरासिटामॉल. पॅरासिटामॉल. अजून एक कोणती होती? अजून एक कोणती तरी होती, डोलो. माहिती का? डोलो नाव ऐकलं असेल तुम्ही. तसंच हा यस, ऍस्प्रिन एक केमिकल आहे जे अनाल्जेसिक म्हणून वापरतात. तर हे त्याचं कॉमन नेम आहे, म्हणजे ऍस्प्रिन असं. नेक्स्ट, बेन्झॉयलेशन. हा ही रिएक्शन विचारतात. स्कॉटन ब्युमन रिएक्शन.
आणि यालाच म्हणायचं बेन्झॉयलेशन या रिएक्शन मध्ये होतं. बेन्झॉयलेशन इज लाईक अ असायलेशन. असायलेशन म्हणजे काय असतो, आर ग्रुप विथ कार्बोनिल ऍड होतो आणि बेन्झॉयलेशन म्हणजे पीएच म्हणजेच बेन्झिन ऍड होतो. मग याच्याबरोबर तुम्ही साईडला काय जोडणार, लिव्हिंग ग्रुप. तुमच्याकडे एक अल्कोहोल आहे, पुढे काय होणार बोला, कोणाचा अटॅक कुठं होईल, लोन पेअर कुठं जाणार, कार्बन वरती. हा आहे तसं राहणार, दिस स्टेबलाइज. मग बाहेर कोण जाणार, क्लोरीन. सो पीएच सी डबल बॉन्ड ओ, ओ आणि ओ ला पुढे काय जॉईन झाला, आर. बघा तसं झालेलं आहे. मग तुम्ही कोणता ग्रुप ऍड केला, बेन्झॉइल, म्हणून रिएक्शनचं नाव बेन्झॉयलेशन. आणि त्याचं काय म्हणतात, नेम काय, स्कॉटन ब्युमन रिएक्शन. कळलं. यस सर. आता एस्टरिफिकेशन तुम्ही बरेच वेळा ऐकले असाल. आपण इथं ड्रॉ करून बघू की आर COH म्हणजे एक घ्यायचा ऍसिड आणि दुसरा काय असतो, अल्कोहोल. ऍसिड काय देतो बोला, H+. सो H दिला आणि याने काय दिला, OH. सो मायनस झाला H2O, मायनस H2O आणि खाली काय राहिलं, RCOOR. कोणता फंक्शनल ग्रुप आहे, एस्टर. म्हणून रिएक्शनचं नाव काय, एस्टरिफिकेशन. ठीक आहे. आता तुम्ही जर नीट ऑब्झर्व केला, आपण थोडं डिस्कस करून बघू. रिएक्शन कोणती आहे, एस्टरिफिकेशन. रिएक्टिव्हिटी ऑफ एस्टरिफिकेशन कशावर डिपेंडेंट आहे, स्टेरिक हिंड्रन्स. म्हणजे काही नवीन पॉईंट नाही, कोणती रिएक्शन असली तर त्याच्यामध्ये क्राउडिंग जास्त असल्यावर रिएक्शन स्लो होणार का फास्ट होणार, स्लो. स्लो होणार. Slow. पॉइंट आहे. and the reactivity of ROH if acid is same. so म्हणजे अल्कोहोलची रिएक्टिव्हिटी कशी असती, हा कोणता अल्कोहोल आहे, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी का मिथाइल आहे, Methyl. मिथाइल. सगळ्यात जास्त मिथाइल रिएक्टिव्ह असतो. साधी गोष्ट आहे, क्राउडिंग कमी आहे. मग प्रायमरी, मग सेकंडरी, मग टर्शरी. जेवढं क्राउडिंग जास्त तेवढी रिएक्टिव्हिटी कशी होती, कमी कमी होत जाते. कोणाच्या केसमध्ये, अल्कोहोल. मग अल्कोहोलच का घेतला, कारण एस्टरिफिकेशन मध्ये अल्कोहोल आणि दुसरा काय असतो, Acid. Ester. ते म्हणतात जर तुम्ही घेतलेलं ऍसिड सेम असेल या सगळ्यांसाठी तर अल्कोहोलची रिएक्टिव्हिटी अशी असेल. जर तुम्ही ऍसिड घेतलं आणि अल्कोहोलला सेम ठेवलं तर ऍसिड मध्ये सगळ्यात बेस्ट ऍसिड फॉर्मिक, कारण याच्यामध्ये इकडं काहीच नाही, याचा साईज एकदम छोटी असते. मग हा आला, मग ब्रँच आला, मग अजून एक ब्रँच आला. सो जेवढं ब्रँचिंग जास्त तेवढी रिएक्टिव्हिटी कमी. ओके, नेक्स्ट पॉइंट. ओके, हा ऍसिटिलीन आहे. आपलं टार्गेट काय बनवायचंय, अल्कोहोल. अल्कोहोल. ठीक आहे. आता इथं काय झालं बघा, ऍसिटिलीनचा जो हायड्रोजन आहे तो ऍसिडिक असतो. म्हणजे बेसिकली काय होतं, या ठिकाणी नाव लक्षात ठेवा फक्त, एका कार्बनला 2 OCH3, तर नाव काय याचं, मिथायलल, आणि याचं नाव काय, इथायलल. बस, हे एवढं बघायची गरज नाही, पुढे जाऊ. बाकी ती रिएक्शन कधी विचारलेली नाहीये, ही खालची रिएक्शन किंवा हे नाव विचारले याच्या आधी. अल्डिहाइड वर अल्कोहोलची रिएक्शन केली आणि ती पण किती वेळा केली, 2दा. मग हा तुमचा अल्डिहाइड आहे. इथं घेतला अल्कोहोल, ROH. मग आता इथं अटॅक कोण करतं, OH नाही करत, कोण करणार, OR. म्हणजे हा बॉन्ड काय होणार आहे, ब्रेक. आणि याने इथं अटॅक केला आणि हेच जर वरती गेलं तर याचं काय होणार, O- झाला. इथं H आला, इथं OR आला आणि O वरती चार्ज कोणता आला, मायनस. आणि मग इथं परत अटॅच्ड होतो R, कारण आपण हे किती वेळा वापरलंय, 2 टाइम्स. एकाच कार्बनला 2 OR ग्रुप येतात, एक R आणि एक H, म्हणजे या टाईपचा कंपाऊंड तयार होतो.
याला म्हणायचं ऍसिटाल. नीट समजून घ्या ऍसिटाल काय, हे थोडं नीट काढू आता. कार्बनला दोन काय जोडले, OR. एक R आहे आणि दुसरा H आहे. आता RCH हे कोणाच्या क्लोज स्ट्रक्चर आहे, अल्डिहाइडच्या का कीटोनच्या? aldehyde. म्हणून नाव काय ऍसिटाल. आणि जर मी इथं R केला तर नाव काय ना, कीटाल, कारण ते कोणाच्या क्लोज केलं, कीटोनच्या. ठीक आहे. आणि आता बाकी मग मिथायलल आहे, मिथायलल मध्ये ग्रुपच चेंज झालेला आहे. तुम्हाला याच्या आधी विचारलेला पॉइंट हा आहे की याचं स्ट्रक्चर ओळखायचं असतं, कोणता ऍसिड आले कोणता कीटाल आहे. हिंट तुम्हाला सांगितली, जिथं H असतो तो ऍसिटाल, जिथं दोन्ही R असतात त्याला काय म्हणणार, कीटाल. ओके. रिएक्शन विथ द ग्रिग्नार्ड रिएजंट काही विशेष नाही, 2 मिनिटात करू शकतो आपण. Mg बरोबर कोण जाणार, OR, आणि R ला कोण अटॅच होणार, H. कारण Mg नेहमी काय कॅरी करतो, Negative group. निगेटिव्ह. 2. बाकी या रिएक्शन नाही केल्या तरी चालेल, तुम्ही पेपरला करू शकता. तुम्हाला जर मेकॅनिझम समजला असेल तर तुम्ही कराल. मी एक साधं सिंपल करून दाखवतो. ऑक्सिजन वर चार्ज काय, मायनस. Negative. कार्बन वर चार्ज काय, प्लस. लोन पेअर काय असती, निगेटिव्ह. निगेटिव्हचा अटॅक कुठं होणार, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह वर. ठीक आहे. इथे अटॅक झाल्याच्या नंतरून हा चार्जचा काय होणार, सॉरी बॉन्डचा काय होणार, चार्ज. मग काय काय झालं बघा, कार्बनच्या बॉन्डचा सिंगल झाला, इथं चार्ज झाला. आपण याला काही केलं नाही, हा आहे तसाच राहिला CH2. आणि इथं नवीन कोणता ग्रुप अटॅच झाला, OR इथं अटॅच झाला. आणि इथं H आहे, पण ऑक्सिजनचे 3 बॉन्ड नाही चालत, 2च असतात, त्यामुळे तो H जाणार आणि तो H कुठे जॉईंट होणार, वरती. सो हा कंपाऊंड आलेला आहे. ज्या कंपाऊंड मध्ये एक OH असतो आणि एक डबल बॉन्ड असतो त्याला काय म्हणतात तुम्ही, एनॉल. कारण ENE म्हणजे डबल आणि OL म्हणजे काय, अल्कोहोल. आणि एनॉलचा कशात कन्व्हर्जन होतं लगेच, कीटो. Keto. And keto form is always stable as compared to enol. Enol. ठीक आहे. असं म्हणजे तुम्ही बेसिक मध्ये गेले का परत ते सगळं येतं. हे काय डायरेक्ट नाही विचारणार असं काही, फक्त त्यांनी दाखवले का आपल्याला. हा ते लक्षात ठेवा. ओरिजिनल कंपाऊंडचं नाव काय, किटीन. किटीन कसा असतो, कार्बन टू कार्बन डबल, आणि परत त्या कार्बन टू ऑक्सिजन पण काय असतो, डबल बॉन्ड. थोडक्यात 2 कार्बन 1 ऑक्सिजन, सगळ्यांच्या मध्ये सगळे बॉन्ड कोणते, डबल. Double bond. ठीक आहे. पुढं जे मला वाटतं इम्पॉर्टंट आहे ते मी घेतोय. हा आता आपला हा पार्ट संपला. ROH मधला कोणता बॉन्ड संपला, OH. आता आपलं लक्ष कुठं, OR कडं. ठीक आहे. बाकी वरती एवढं काही महत्वाचं नाही, इथं 2 मिनिटात दाखवू शकतो. ऑक्सिजन वर लोन पेअर, डेल्टा मायनस, हा कार्बन डेल्टा प्लस, निगेटिव्हचा अटॅक पॉझिटिव्ह वर. रिंग काय होणार ही तुमची, ओपन. इथं समजते का, साईडला काढू, तुम्ही हा म्हणूस तर मी ड्रॉ पण करतोय. निगेटिव्हचा अटॅक पॉझिटिव्ह, बॉन्ड बिकम्स काय बोला, चार्ज. म्हणजे काय जोडलं, ऑक्सिजनला R, त्याला तुम्ही आता इथं हा जो कॉर्नर आहे हा काय, CH2, त्याच्या पुढे CH2, त्याच्या पुढे O, आणि O वरती तुम्ही चार्ज कोणता दिला, मायनस. पण हा H बॅलन्स आहे म्हणून O मायनसचा काय होणार, OH. सो या टाइप मध्ये ते लिहिलंय आणि त्यांनी दाखवताना असं दाखवलं की CH2 सिंगल बॉन्ड CH2, वरतून कोणता ग्रुप जॉईन केला, OR, आणि खाली कोणता तयार झाला, OH. म्हणजे OR आणि OH एकमेकांना कसे, ट्रान्स. समजलं, हो सर. ठीक. बर, आता आपण जो बॉन्ड बघतोय त्याच्यामध्ये OH नाही ब्रेक होणार,
तर CO बॉन्ड ब्रेक होणार. इथं वरती दिसते. मग CO बॉन्ड ब्रेक झाला तर डोनेट काय होतं? OH. OH. आणि जो OH देतो त्याची तुमची 10वीची डेफिनेशन काय होती? OH देणाऱ्याला काय म्हणायचे तुम्ही? बेस. म्हणून आता इथं कोणती ऑर्डर बघता ते बेसिसिटी. मग अशी कोणती होती? ऍसिडिटी. तर साधं सिंपल आहे ना, हा टर्शरी आहे, याच्याकडे OH आहे, याचा बॉन्ड तुटला तर तयार होणारा कार्बोकॅटायन कोणता आहे? टर्शरी. मग हा सेकंडरी, हा प्रायमरी ना मिथाईल. मग ऑर्डर कसे असणार आहे बेसिसिटीची? टर्शरी, सेकंडरी, प्रायमरी आणि शेवटी कोणता? मिथाईल. मिथाईल. याच्या अपोजिट कोणाची होती? ऍसिडिटी. ऍसिडिटीची होती, कारण ऍसिड बेस एकमेकांना इक्वली काय असतात? अपोजिट. त्याच्यानंतर रिॲक्शन विथ हॅलोजन ऍसिड. त्याच्या नावातच ऍसिड आहे. ऍसिड म्हणजे काय देणार? H. आणि H दिल्याने OH कोणाला घेणार? H. रिमूव्ह काय झाला? वॉटर. आणि कार्बन कोणाला जॉईंट होणार? Cl ला. सो इट बिकम्स RCH2Cl. जर तुम्ही याचा रिएजंट विसरले तर नाही येणार, 0 मार्क येते. तर लक्षात ठेवा, जर अल्कोहोल पासून अल्किल हॅलाइड बनवायचं असेल तर नाव काय? ZnCl2 येणार. आणि जर तुम्ही आठवलं तर अल्किल हॅलाइड चॅप्टर मध्ये हा रिएजंट झालेला आहे. मी तिथं पण सांगितलं होतं, ही रिॲक्शन तिथं कुठे भेटणार? अल्किल हॅलाइडच्या प्रिपरेशन मध्ये. आणि सध्या आपण अल्कोहोलच्या कशामध्ये बघतोय? रिॲक्शन्स मध्ये ही रिॲक्शन. ठीक आहे, बाकी सगळं सेम आहे. आणि ही ऑर्डर प्रत्येक ठिकाणी सेमच असते. खूप वेळा झाली. आयोडीनचा बॉन्ड मोठा असतो, मोठा बॉन्ड लवकर काय होतो? ब्रेक. ब्रेक. आणि त्यामुळे तो जास्त रिॲक्टिव्ह आहे, फ्लोरीन कमी रिॲक्टिव्ह असतो. याची काही गरज नाही. नेक्स्टला जाऊ. हे सगळे झाले, परत घ्यायची काय गरज आहे? PCl3, PCl5, SOCl2 येतं ना सगळ्यांना? येस नो? हो सर. बाकीचे पण बोला, हा का नाही? हो सर. ठीक आहे. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 काय करतो? रोल सांगा फक्त त्याचा. डिहायड्रेटिंग एजंट. P2O5 काय करतो? डिहायड्रेटिंग एजंट. आणि समोर असलेला Al2O3 पण काय? डिहायड्रेटिंग. मग आता इकडचा तो काय, एकातला OH घेणार, दुसऱ्यातला H घेणार, आणि रिमूव्ह काय झाला? वॉटर. आणि खाली तयार झाला प्रायमरी अमाइन. एवढीच रिॲक्शन आहे. रिॲक्शनशी सध्या इथं काय करायचं नाही आपल्याला. आपल्याला रिएजंटचा रोल माहिती पाहिजे. परत एकदा, पहिला कोणता सांगितला? H2SO4. दुसरा P2O5. आणि तिसरा Al2. L2. हे सगळेचे सगळे वॉटरला रिमूव्ह करतात. डिहायड्रेटिंग एजंट आहे ते सगळे. रिॲक्शन विथ हॅलोजन. ठीक आहे, एकदा बघून घेऊ. अल्कोहोल घेतला, Cl2 ऍड केला त्याच्यावरती, तर साईडला भेटतो HCl. म्हणजे काय होतं की याच्यातला HCl थोडक्यात असं इथं दाखवू, म्हणजे मेकॅनिझम कर. OH खाली आता Cl, सिंगल बॉन्ड Cl. आणि आपल्याला बनवायचं अल्डिहाइड. मग अल्डिहाइड कसा तयार होईल? एक तर आपल्याला कळलं की इथून रिमूव्ह काय होणार आहे? HCl. मग HCl रिमूव्ह झाल्यानंतर स्ट्रक्चर कसं येईल? CH3CH2O. पण ऑक्सिजनला इकडे बॉन्ड एकच आहे. मग त्या केस मध्ये काय होतं की जो H गेला तो जाताना बॉन्डचा काय करून गेला? चार्ज. सो इथं आला चार्ज. सो दॅट चार्ज अगेन बिकम्स बॉन्ड. मग इथं काय झालं? असं स्ट्रक्चर तयार झालं. आणि ज्या ठिकाणी काहीच नसतं तिथं शेजारी काय असतो? हायड्रोजन. त्यामुळे इथं तयार काय झाला बघा? अल्डिहाइड. ठीक आहे, चला पुढे जाऊ. याची काही गरज नाही एवढी. याला ब्लिचिंग पण म्हणू शकतो. ब्लिचिंग म्हणजेच क्लोरिनेशन, आणि क्लोरिनेशन म्हणजेच इन केस काय असतं? ऑक्सिडेशन. मी ज्या रिॲक्शन स्किप केल्या त्या तुम्हाला करायची जास्त गरज नाही. जे मेन आहे त्या नीट करायच्या. रिॲक्शन इन्व्हॉल्विंग कम्प्लीट मॉलिक्युल ऑफ अल्कोहोल. परत एकदा, चॅप्टर कोणता झाला? अल्कोहोल. त्याच्यातला पहिला बॉन्ड कोणता झाला? OH. आता कोणता झाला? RO. आणि आता पूर्ण मॉलिक्युल ज्या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह होतो अशा रिॲक्शन्स.
त्याच्यातलं आताच झालं की डिहायड्रेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ H2. त्याच्यातला एक इंटरमॉलिक्युलर, दुसरा कोणता आहे? इंट्रामॉलिक्युलर. इंटरमॉलिक्युलर आहे. दोघांमध्ये वॉटर रिमूव्ह होतो. इंटर मध्ये येतो इथर आणि इंट्रा मध्ये कोणता येतो? अल्किन. अल्किन. खाली दिसलं आता तुम्हाला ते, बघ खाली लक्ष द्या. येस, अल्कोहोल वरती कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 वापरलं, मगाशी सांगितल्याप्रमाणे काय होणार? रिमूव्हल ऑफ वॉटर होणार. तर इथं त्यांनी जे दिलंय, वेगवेगळ्या टेम्परेचरला वेगवेगळे प्रॉडक्ट तयार होतात. हा तुम्हाला माहिती आहे, आपण बघितलाय कोणता? विल्यमसन्स इथर सिंथेसिस. त्याच्यानंतर इथे इलिमिनेशन होते. इलिमिनेशन म्हणजे समजा हा कंपाऊंड आहे C2H5, 1 2 कार्बन 1 OH. हा कोणता कार्बन? अल्फा. शेजारचा बीटा, दिस इज बीटा हायड्रोजन. हा हायड्रोजन इथं बॉन्ड देतो, बाहेर कोण जातो? OH. म्हणजे कार्बन कार्बन काय तयार झाला? डबल बॉन्ड. डबल बॉन्ड. इथं लिहिलं इलिमिनेशन. हे विल्यमसन सिंथेसिस आहे. बाकीच्या रिएक्शनची गरज नाही, जे विचारतात तेवढंच सांगते. विल्यमसन्स खूप वेळा विचारतात आणि इलिमिनेशन तुम्हाला येऊन जाईल, बेसिक रिएक्शन येते. परत एकदा Al2O3 कसलं काम करतो? आताच दाखवला हा कसा तयार होतो, आणि इतर तुम्हाला माहिती कसा तयार होतो विल्यमसन सिंथेसिस. ठीक आहे. मग आता डिहायड्रेशन करत असताना एक साधी गोष्ट आहे, समजा तुमच्याकडे असा अल्कोहोल आहे आणि दुसरा असा अल्कोहोल आहे. तर हा कोणता अल्कोहोल आहे? सेकंडरी. हा कोणता आहे? टर्शरी. तर हा अल्फा आणि इथं किती बीटा हायड्रोजन आहे? 9. इथं किती आहे? 6. मग जेवढे बीटा हायड्रोजन जास्त तेवढा अवेलेबिलिटी जास्त वॉटर लूज होण्याची. सो सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह कोण? टर्शरी, सेकंडरी, प्रायमरी, मिथाइल. कशाच्या केसमध्ये? डिहायड्रेशन. डिहायड्रेटिंग एजंट. येस, पुढे जाऊ. अरे, कॅटालायटिक डिहायड्रेशन साधं सोपं आहे. याच्यात एकच चेंज आहे जो बरेच जण विसरतात आणि आन्सर चुकीचं येतं. पहिली गोष्ट, आपण एक नवीन डिहायड्रेटिंग एजंट वापरतो. कोणता? कॉपर विथ 300 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. ही रिएक्शन कशासाठी युजफुल आहे? आपल्याला डिफरन्शिएट करायचं असेल प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोलला. आता हे असं कसं काय? तर बघा, प्रायमरी अल्कोहोल पासून काय भेटतो? अल्डिहाइड. सेकंडरी अल्कोहोल पासून काय भेटतो? कीटोन. आणि टर्शरी अल्कोहोल पासून काय भेटतो? अल्किन. तर या सगळ्या स्टेप मध्ये आपल्याला वेगवेगळ्या टाईपचे कंपाऊंड भेटतात. रिएक्शन कोणती? डिहायड्रोजनेशन. बरं, हायड्रोजनेशन म्हणजे ऍडिशन ऑफ वाटर. नाही, हायड्रोजन. हायड्रोजन. आणि डिहायड्रोजनेशन म्हणजे लॉस कसला होतोय? नीट एक इथं बघा, इथं काय लिहिलंय वाचा? म्हणजे लॉस कसला झाला? वॉटरचा. आणि इथं कसला लॉस झाला? हायड्रोजनचा. म्हणून त्याचं नाव काय? डिहायड्रोजनेशन. ठीक आहे. सो प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी, टर्शरी तिघांवर सेम रिएजंट वापरायचा. प्रत्येक जण वेगळा प्रॉडक्ट देतो. हा अल्डिहाइड देतो, हा कीटोन देतो, हा अल्किन देतो. त्यामुळे आपण इझिली तिघांना ओळखू शकतो. हे मी तुम्हाला 3 सॅम्पल दिले आणि विचारलं सांगा कशात काय, तर तुम्ही ही रिएक्शन करून इझिली सांगू शकता. क्लिअर एवढं? येस सर. येस सर. रिएजंट विसरायचे नाही. रिएजंट वर सगळं आहे. पुढं ऑक्सिडेशन. ऑक्सिडायझिंग एजंटचं तर ते बऱ्याच वेळा सांगून झालं की तुम्हीच सांगा. अल्केनवर ऑक्सिडेशन केलं तर काय भेटल? अल्डिहाइड. नाही, डायरेक्ट अल्डिहाइड नाही. अल्कोहोल, मग अल्डिहाइड आणि मग ऍसिड. कीटोन नाही येत मध्ये. परत एकदा, अल्केन, अल्कोहोल, ऍसिड. हे 4 लक्षात ठेवायचे.
सध्या अल्कोहोल आहे, केमनोफोर वापरा, K2Cr2O7 वापरा, दोन्ही सेमच रोल आहे, अल्डिहाइड होणार आणि परत एकदा ऑक्सिडेशन केलं तर ऍसिड भेटणार, सेम कार्बन ऍसिड, म्हणजे कार्बनचा नंबर सेम आहे, नवीन कार्बन ऍड होत नाही. हे झालं प्रायमरी अल्कोहोलला. सेकंडरीला काय होतं बघा, प्रायमरी अल्कोहोलचा अल्डिहाइड होत असेल तर सेकंडरी अल्कोहोलचा काय होणार, कीटोन. कीटोन. आणि कीटोनवर परत एकदा ऑक्सिडेशन करायला गेले तर एक तर रिॲक्शन होत नाही, टेम्परेचर वाढवलं तर काय भेटणार, ऍसिड, पण कार्बन कसे होणार तुमचे, लेस. हे नीट समजून घ्या काय सांगते बघा. हा जो अल्डिहाइड आहे ना, याचा तुम्हाला ऍसिड करायचा आहे, म्हणजे RC≡H, याचा करायचा आहे ऍसिड. ऍसिड म्हणजे असा. तर मला सांगा इथं फक्त मध्ये ऍड काय करायला लागणार आहे, हो. ऑक्सिजन. पण जर तुमच्याकडे कीटोन असेल आणि जर तुम्हाला त्याचा ऍसिड बनवायचा असेल तर तुम्हाला हा R ठेवून चालेल का, नाही. नाही. म्हणजे हा R काढला म्हणून एक कार्बन काय झाला, लेस, लेस. आणि इथं कार्बन कसे राहतात, सेम राहतात. टर्शरी मध्ये पण तोच प्रॉब्लेम आहे, इथं तर तुमच्याकडे 3 R ग्रुप आहे आणि तुम्हाला ऍसिड बनवायचं म्हणजे एक तरी कमी करायला लागेल. सो कमी टेम्परेचरला रिॲक्शन होत नाही, जास्त टेम्परेचरला ऍसिड तयार होतं. हे चेंजेस लक्षात ठेवायचे. कोणता रिएजंट बघितला आपण, KMnO4 Cr2O. K2Cr2O7. दोघांचा रोल काय, ऑक्सिडेशन. आणि सिक्वेन्स लक्षात ठेवा, अल्केनचा अल्कोहोल, अल्कोहोलचा अल्डिहाइड, अल्डिहाइडचा ऍसिड, आणि याचा डायरेक्ट तयार होतो सेम कार्बनचा. कीटोनचा सेम कार्बनचा तयार होत नाही आणि टर्शरीचा पण सेम कार्बनचा तयार होत नाही. खाली एक एक्झाम्पल अजून दिले त्यांनी, हा तुम्हाला दिलाय कोणता अल्कोहोल आहे बघा, सेकंडरी. सेकंडरी तयार काय होतो, कीटोन, आणि कीटोनवर ऑक्सिडेशन केलं की त्याचा तयार होतो ऍसिड, पण एक कार्बन कमी होतं. आता नीट समजून घ्या इथं काय झालं. तुमच्याकडे असं स्ट्रक्चर आहे ना, दोन ऑप्शन आहे तुमच्याकडे, तुम्ही एक तर इकडून ब्रेक करा नाही तर इकडून ब्रेक करा. तुम्ही समजा लेफ्ट साइड म्हणजे तुम्ही 1 नंबरचं ब्रेकिंग केलं तर काय राहिलं तुमच्याकडे, 1 2 3 4, आणि पुढे तुम्ही काय जॉईन करणार, OH. तुम्ही 2 नंबरचं ब्रेकिंग केलं तर काय होणार, डाव्या साईडने जायला लागेल असं, आणि इकडे अटॅच काय करणार, OH. ओके, मग या ठिकाणी तुम्हाला दोन्ही टाईपचे ऍसिड भेटू शकतात किंवा त्यांनी जसं दाखवलं. आता हे ऍसिटिक ऍसिड तयार होण्यासाठी कोणता क्लिवेज केला असेल त्यांनी, राईटचा का लेफ्टचा, लेफ्टचा सर. लेफ्टचा. हा क्लिवेज केला आणि त्याच ठिकाणी काय भेटलं, OH. मग त्यांनी हे दाखवलं म्हणजे एवढंच भेटतो असं नाही, दुसरा पण भेटतो, पण ते मोर स्टेबल दाखवतात. इथं लिहिलंय बघा, कार्बोनिल ग्रुप गोज विथ द स्मॉलर अल्काइल ग्रुप. मग स्मॉलर CH3 होता का CH2CH3 होता, CS3. त्यामुळं हे निघून जातं आणि त्याच ठिकाणी काय जॉईंट होतं, OH. ओके, बरेचसे रिएजंट झाले आपले.